In the last section, we have considered the introduction of matrices and then two types of matrices, that is row matrix and column matrix. Row matrix means a matrix which contains only one row, and column matrix means a matrix that contains only one column. Now consider about the third type of matrix. Third type of matrix is the square matrix. It is a m by n matrix for which m is equal to n. Means the number of rows and number of columns of the given matrix are equal, then the matrix is called square matrix. जर मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलमची संख्या इक्वल असेल तर त्या मॅट्रिक्सला स्क्वेअर मॅट्रिक्स असं आपण म्हणू शकतो. जसं आपण पाहिलं डिटर्मिनंट्स मध्ये रो आणि कॉलमची संख्या इक्वल असते म्हणून ती अरेंजमेंट स्क्वेअर टाइप अरेंजमेंट असते. सिमिलर टू दॅट, इफ इन द मॅट्रिक्स number of rows is equal to number of columns, then the matrix is called square matrix. आता यात रो आणि कॉलमची संख्या इक्वल असल्यामुळं ऑर्डर रिप्रेझेंट करत असताना m by n असं रिप्रेझेंट करण्याची गरज नाही. डायरेक्टली आपण त्याला nth ऑर्डर मॅट्रिक्स असं म्हणू शकतो. nth ऑर्डर आपण असं म्हणतोय याचाच अर्थ त्या मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलमची संख्या इक्वल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए हा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि तो सेकंड ऑर्डरचा आहे. सो इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. देन फोर्थ टाइप ऑफ मॅट्रिक्स इज द rectangular matrix. It is a m by n matrix for which m is not equal to n. m is not equal to n means the number of rows is not equal to the number of columns. Then the matrix is called rectangular matrix. मॅट्रिक्स मध्ये जर रो आणि कॉलम यांची संख्या इक्वल नसेल तर त्या मॅट्रिक्सला आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल A equal to 4, 8, 14, 6, 2, 10. This matrix is the 2 by 3 matrix. In this case, number of rows is not equal to number of columns. So this matrix is called a rectangular matrix. म्हणजे 4 टाइप्स जे पहिले मॅट्रिक्सचे आहेत ते अरेंजमेंट वर डिपेंड आहेत. रो मॅट्रिक्स मध्ये एकच रो असतो, कॉलम मॅट्रिक्स मध्ये एकच कॉलम, स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलमची संख्या इक्वल असते, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलमची संख्या इक्वल नसते. आता हे स्क्वेअर मॅट्रिक्स आणि रेक्टँग्युलर मॅट्रिक्स जर आपण पाहिले त्यावरून आपण असंही सांगू शकतो की जर आपल्याला मॅट्रिक्स पासून डिटर्मिनंट तयार करायचा असेल तर तो फक्त आपण स्क्वेअर मॅट्रिक्स वरून करू शकतो. रेक्टँग्युलर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट तयार करता येणार नाही, कारण डिटर्मिनंट मध्ये रो आणि कॉलमची संख्या इक्वल असावी लागते. सो वी कॅन ऑब्टेन द डिटर्मिनंट ऑफ ओनली स्क्वेअर मॅट्रिसेस. सो लाइकवाइज these first 4 types of the matrices, that depends on the arrangement. कुठल्या प्रकारे एलिमेंट त्यामध्ये अरेंज केलेले यावर डिपेंड असणारे हे मॅट्रिक्सचे पहिले 4 टाइप्स आहेत. यानंतर नेक्स्ट टाइप जो आहे मॅट्रिक्सचा, दॅट इज नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. फर्दर टाइप किंवा नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स does not depend on the order or the arrangement in which the elements are represented. एलिमेंट कुठल्या प्रकारे रिप्रेझेंट केलेत यावर तो डिपेंड नाहीये, तर तो डिपेंड आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या एलिमेंट्स वरती. सो व्हॉट इज नल मॅट्रिक्स? A matrix whose all the elements are zero is called null matrix or zero matrix. ज्या मॅट्रिक्सचे
सर्वच्या सर्व एलिमेंट 0 आहेत त्या मॅट्रिक्सला नल मॅट्रिक्स किंवा 0 मॅट्रिक्स असं म्हटलं जातं. अँड दॅट नल मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल O विथ ऑर्डर m/n. नल मॅट्रिक्सची ऑर्डर m/n. फॉर एक्झाम्पल 2x2 आणि 2x3 या ऑर्डरचे हे दोन नल मॅट्रिक्स आपल्याला दिसतात. नल मॅट्रिक्सची ऑर्डर ही कधी 0x0 किंवा 0 ऑर्डर किंवा डज नॉट एक्झिस्ट असं होत नाही. नल मॅट्रिक्सलाही ऑर्डर असते आणि ती डिपेंड आहे की त्यामधले एलिमेंट हे आपण कुठल्या ऑर्डरमध्ये रिप्रेझेंट केलेले. त्यामुळे कुठल्याही ऑर्डरचा नल मॅट्रिक्स जर असेल तर तो नल मॅट्रिक्स डिनोट केला जातो कॅपिटल O या लेटरने. एक स्टँडर्ड नोटेशन्स मॅट्रिक्ससाठी आपण पाहिलं, A पासून Z पर्यंतचे कुठलेही नोटेशन्स आपण मॅट्रिक्सच्या रिप्रेझेंटेशनसाठी वापरू शकतो. पण त्यापैकी कॅपिटल O हे लेटर जे आहे ते स्पेसिफिकली नल मॅट्रिक्स किंवा 0 मॅट्रिक्स हा रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा डिनोट करण्यासाठी यूज केलं जातं. बेसिकली मॅट्रिक्स अल्जेब्रामध्ये ज्यावेळी आपण मॅट्रिक्सचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन्स पाहणार, ह्या मॅट्रिक्स अल्जेब्रामध्ये नल मॅट्रिक्स किंवा 0 मॅट्रिक्सची अल्जेब्रिक व्हॅल्यू ही 0 असते. नल मॅट्रिक्स किंवा 0 मॅट्रिक्सची अल्जेब्रिक व्हॅल्यू 0 असते. जसं आपण युज्युअल अरिथमॅटिक अल्जेब्रामध्ये कुठल्याही नंबरमध्ये 0 ॲड केला की नंबर तोच राहतो, किंवा कुठल्याही नंबरमधून 0 सबट्रॅक्ट केला तर नंबर तोच राहतो. सिमिलर टू दॅट मॅट्रिक्स अल्जेब्रामध्ये पण कुठल्याही मॅट्रिक्समध्ये जर आपण नल मॅट्रिक्स ॲड केला किंवा सबट्रॅक्ट केला तर मिळणारा मॅट्रिक्स हा सेम मॅट्रिक्स राहतो. त्यानंतर फर्दर टाईपसाठी हा एक जनरल स्क्वेअर मॅट्रिक्स कन्सिडर करा की ज्यामध्ये A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33 हे त्या मॅट्रिक्सचे एलिमेंट्स आहेत. यामधले 11, 12, 13 they represent the location where the element lies in that matrix. For example, A11 is the element that belongs to first row and first column of the matrix. A12 means the element that belongs to first row and second column of the matrix. A32 denote the element that belongs to third row and second column of the matrix. So likewise, this one is a square matrix whose elements are represented in general like this. Now the next type we have to consider from the matrix is the diagonal matrix. In geometrical section we know that diagonal exists for any type of square or rectangle also. But in case of matrices, diagonal or the diagonal elements, they exist only for the square matrix, and hence diagonal matrix is always a square matrix. Diagonal matrix हा नेहमीच square matrix असतो. Basically, further types of matrices, these are the subtypes of square matrices also. So here, if we consider this square matrix, in that A11, A22, A33, these three elements form a diagonal in the matrix. Similar to that, A13, A22, A31, these elements also the diagonal elements of the matrix. But while considering
these notations, if we observe it carefully, 1 1 2 2 3 3 4 4 5 5, these elements have a particular symmetry or similarity. But A13, A22, A31, such type of diagonals or diagonal elements, they are not having that much proper symmetry or similarity. म्हणजे एखादा 4x4 या ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल, त्याचे जर आपल्याला डायगोनल एलिमेंट विचारले तर आपण A11, A22, A33, A44 असे डायरेक्टली सांगू शकतो. पण तेच जर आपला सेकंड डायगोनल सांगायचं म्हटलं तर त्यासाठी तो कंप्लीट मॅट्रिक्स एकतर रिप्रेझेंट करावा लागेल आणि त्याचं जनरलायझेशन आपण तेवढ्या क्विकली करू शकणार नाही. सो फ्रॉम जनरलायझेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, while considering any of the square matrix, we have to consider only the A11, A22, A33, these elements as a diagonal elements, where A11 is the element belongs to first row, first column, A22 belongs to second row, second column, A33 belongs to third row and third column. Similarly, if it is a fourth order matrix, then A44 will belongs to fourth row and fourth column of that matrix. So here these elements A11, A22 and A33, these are called principal diagonal elements of a matrix. आणि ज्या ज्या वेळी मॅट्रिक्समध्ये आता डायगोनल एलिमेंट्सचा विचार करायचा आहे त्यावेळी फक्त हा प्रिन्सिपल डायगोनलच कन्सिडर करायचा आहे. सो अदर डायगोनल आहे A13, A22, A31, तो डायगोनल कन्सिडर करायचा नाही. वी हॅव टू जस्ट कन्सिडर ओनली द प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स or principal diagonal of the matrix. So this A11, A22, A33, these elements are called principal diagonal elements in the matrix. Now here we have to define what is mean by a diagonal matrix. In this square matrix, we can say A11, A22, A33, these are the principal diagonal elements. But the remaining elements, that is A12, A13, A23, A21, A31, A32, these elements are called non-diagonal elements. या remaining 6 elements ला आपण म्हणणार non-diagonal elements, and A11, A22, A33, these elements are called principal diagonal elements. Now what is diagonal matrix? A square matrix whose all elements are 0 except its principal diagonal elements. A square matrix whose all elements are 0 except its principal diagonal elements is called diagonal matrix. What it means? ज्या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट सोडून बाकीचे सर्व एलिमेंट्स 0 असतात त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला आपण म्हणणार diagonal matrix. Or in other words, we can also define a square matrix whose non-diagonal elements are 0. But here non-diagonal means elements other than principal diagonal. Principal diagonal elements सोडून इतर सर्व असणारे एलिमेंट्स म्हणजेच non-diagonal elements. ज्या स्क्वेअर मॅट्रिक्सचे नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतील त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला आपण म्हणणार
diagonal matrix. So note down this first matrix A and represent the principal diagonal elements A11, A22, A33 with the highlighter, so that we can always remember we have to consider only the principal diagonal elements in the matrix. Now write down the definition of this diagonal matrix. A square matrix in which all the elements are 0 except those in the principal diagonal. A square matrix in which all the elements are 0 except those in the principal diagonal is called a diagonal matrix. So in a diagonal matrix, Aij equal to 0 for all I not equal to j. I not equal to j means for non-diagonal elements we can say 1 2, 1 3, 2 1, I is not equal to j. But for diagonal elements, I is equal to j means 1 1, 2 2, 3 3. These elements have number of row number and column number equal, that is I equal to j. Now the diagonal matrix of order n by n, whose diagonal elements are k1, k2, k3 up to kn, is written as diagonal of k1, k2, k3 up to kn. म्हणजे जर आपल्याला डायगोनल मॅट्रिक्सचे फक्त डायगोनल एलिमेंट जरी कळाले तरी तो पूर्ण मॅट्रिक्स आपण लिहू शकतो. पण तो पूर्ण मॅट्रिक्स
रो कॉलम सर्व लिहिण्यापेक्षा त्याला आपण डायरेक्ट डायगोनल ऑफ K1 K2 K3 अप टू Kn असं लिहू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्या मॅट्रिक्सला आपण यात डायगोनल 3 6 1 किंवा दुसऱ्या मॅट्रिक्सला डायगोनल 3 5 अशा फॉर्ममध्ये लिहू शकतो. शॉर्ट नोटेशन्स यूज केले जातात डायगोनल मॅट्रिक्स रिप्रेझेंट करण्यासाठी, कारण डायगोनल मॅट्रिक्सचे एकदा डायगोनल एलिमेंट्स फक्त कळाले आपल्याला की नॉन डायगोनल एलिमेंट्स हे सर्व झिरोच असतात आणि त्यामुळे आपण फक्त प्रिन्सिपल डायगोनलचे एलिमेंट्स एवढेच रिप्रेझेंट करू शकतो. आणि हे दुसरं नोटेशन डायगोनल ऑफ K1 K2 Kn या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते एलिमेंट्स रिप्रेझेंट करता येतात.